या प्रशिक्षण केंद्राचा जो एरिया आहे तो 7.5 एकराचा आहे. 150 मीटरचं त्याचं डायगोनल त्याचा व्यास आहे. अप्रॉक्सिमेटली आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू कसे घडतील या अनुषंगाने आपण वेंगसरकर फाउंडेशनच्या वतीने आपण वेंगसरकर साहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. यासाठी आपण निविदा प्रोसेस पूर्णपणे केली होती आणि त्याच्यामध्ये आदरणीय वेंगसरकर साहेबांनी यासाठी आपल्याला संमती दिली आणि त्यानुसार आपण हे प्रशिक्षण केंद्र वेंगसरकर साहेबांच्या मार्फत चालवलं जाणार आहे. यामध्ये विशेषतः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 50% खेळाडू, 25% उर्वरित रायगड जिल्ह्यातील आणि 25% इतर अशा स्वरूपाचे 101 खेळाडू हे मोफत यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आपल्या पनवेलच्या पंचक्रोशीमध्ये असलेल्या होतकरू आदिवासी समाजामधील जी मुलं पण आहेत ज्यांना खरोखर स्टॅमिना आहे, त्यांना फक्त टेक्निक जर का दिलं गेलं सिस्टमॅटिकली, त्यांना प्रशिक्षित केलं जर का गेलं तर याच्यापुढे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देखील या ठिकाणी घडू शकतात. त्यामुळे पनवेल शहर आणि आसपासचा सगळा भाग या ठिकाणी आपण त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे. या ठिकाणी अनेक टुर्नामेंट्स देखील भरवले जातील आणि वेंगसरकर फाउंडेशनला आम्ही याच्यामध्ये पूर्णपणे फ्री हँड दिलेला आहे. प्रशिक्षण शिबिराच्या अनुषंगाने सिलेक्शनची प्रोसेस जी आहे ती 10 ते 19 गटामध्ये या ठिकाणी राबवली जाईल. अत्यंत पारदर्शीपणाने राबवली जाईल. ही जी अकॅडमी आपण तयार केलेली आहे तिच्यासाठी साधारणतः 14,55,00,000 रुपये आपल्याला खर्च आलेला आहे. भांडवली खर्च जरी आपण केला असला तरी याच्यापुढची ऑपरेशन आणि मेंटेनन्सची जी कारवाई आहे ती पूर्णपणे वेंगसरकर फाउंडेशन हे CSRच्या माध्यमातून राबवलं जाणार आहे. माझी सर्व नगरवासियांना या बाबतीमध्ये शुभेच्छा आहे आणि त्यांनी या अकादमीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद.